आज दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना दहिवडी शहरामध्ये एक भीषण आवाज आला। या आवाजाच्या निमित्तानं मान तालुकावासियांच्या कानठाळ्या बसल्या। पण हा आवाज आला कुठून, या आवाजाचा स्रोत कोणता हे मात्र कोणालाही माहीत नव्हतं। 2:15 वाजण्याची वेळ खरं तर शासकीय ऑफिस जेवण करायसाठी, शाळा जेवण करायसाठी आणि काही लोक कामानिमित्त बाजारपेठेत। पण या आवाजाची व्याप्ती खरं पाहिली तर खूप प्रचंड प्रमाणात होते। हा आवाज थोडा थोडका नव्हे तर कित्येक किलोमीटरवरून आल्याचा अनेकांनी फोनद्वारे सांगितलं। नमस्कार मंडळी, मी संदीप जाटार आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि मान तालुक्यात आज दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास एक कानठाळे बसवणारा आवाज आला। या आवाजाच्या वेळी खरं तर कोर्ट असेल, पोलीस स्टेशन असेल आणि इतर शासकीय कार्यालय असतील, या सगळ्यांची जेवणाची वेळ आणि या जेवणाच्या वेळी खरं तर अनेक जण जेवण करत होते। आणि जेवण करत असताना 2:15 वाजण्याच्या सुमारास एक मोठा आवाज आला। या आवाजामुळे अनेकांच्या कानठाळ्या बसल्या, कारण या आवाजाचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न झाला, मात्र कुठेही हा स्रोत सापडला नाहीये। अनेकांना ज्या ठिकाणी जेवण करत होते, नाश्ता करत होते किंवा काही कामानिमित्त आपापल्या पद्धतीने काम करत होते, त्यांना मात्र हा आवाज आला। पण हा आवाज कशाचा आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। काही जणांनी अनेक पर्याय त्यांच्या पद्धतीने लावले, मात्र सातारा लातूर रस्ता असेल किंवा सांगली बिगोन मार्ग असेल, हा दहिवडीतून गेलेला आहे। या रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्यामुळे कामाच्या मशिनरी सुरू आहेत आणि त्या कामावरती जाणारे डंपर असतील, या डंपरचा आवाज आला असेल। कोण म्हटलं टायर फुटला, म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे विचार करत होता। मात्र हा आवाज ना डंपरचा होता ना एखाद्या वाहनाच्या टायर फुटल्याचा होता। हा आवाज मात्र भीषण होता, एवढं मात्र नक्की। पण या भीषण आवाजाचा स्रोत अजूनपर्यंत साधारणतः 6:30 वाजल्यात तरी अजून लागलेला नाहीये, कारण गेल्या वर्षी याच दिवसात असाच भीषण आवाज आला होता, मात्र त्याचाही शोध लागलेला नाहीये। कारण भूगर्भातल्या काही हालचाली म्हणाव्या लागल्या तर तो एक प्रयत्न असू शकतो शोधाचा, मात्र याचा शोध आजपर्यंत लागला नाही। आणि आज पुन्हा एकदा मान तालुकावासियांच्या कानठाळ्या बसण्याचा आवाज आला। 2:15 वाजता जो आवाज आला, त्यानंतर आणखी काही वेळाच्या दरम्यान दुसरा आवाज आला, म्हणजे एका वेळेला 2दा आवाज आला। या आवाजामुळं अनेक घरं असतील, शासकीय कार्यालय असतील, हॉटेल असतील, या सगळ्यांच्या खिडक्या थरथरू लागल्या आणि त्यानंतर प्रत्येक जणाची फोनाफोनी सुरू झाली। कारण या आवाजाचं गूढ नक्की काय होतं, बहुतांश लोकांना सुरुंगाचा स्फोट झाल्याचं वाटलं, काही जणांना भूकंप झाल्याचं वाटलं। मग ना हा भूकंप होता, ना सुरुंगाचा स्फोट होता, ना हा डंपरचा आवाज होता, ना हा टायर फुटल्याचा आवाज होता। मात्र अजूनही या आवाजाचं गूढ कळालेलं नाहीये। खरं तर पंढरपूर पासून ते मान तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत या आवाजाची व्याप्ती होती। इथून दहिवडी पासून पंढरपूर साधारणतः 85 किलोमीटर लांब आहे। मग 85 किलोमीटर मध्ये जो आवाज आला तोच आवाज दहिवडीमध्ये आला आणि दहिवडी पासून साधारणतः 15 ते 16 किलोमीटर वरती जे मान तालुक्याची शेवटची हद्द आहे पांढरवाडी, या ठिकाणापर्यंत तोच आवाज आला। आवाजाची व्याप्ती तीच होती, आवाजाचं टायमिंग तेच होतं। मग हा आवाज नक्की आला कशाचा? जर भूगर्भातील काही घडामोडी घडत असतील तर कुठेही स्फोट झाल्याचा किंवा कुठेही नुकसान झाल्याचा कसलाही वृत्तांत अजूनपर्यंत आलेला नाहीये। शासकीय कर्मचारी असतील, शासकीय अधिकारी असतील, यांनी देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणापासून जे कोयना धरण आहे, कारण कोयना धरणाच्या परिसरामध्ये अनेक वेळा भूकंप सदृश परिस्थिती निर्माण होते आणि अशा पद्धतीचं थरथर किंवा आवाज येतात, पण तिथंही कुठलीही नोंद नाहीये। त्यामुळं हा नक्की आवाज कशाचा आला याचा शोध सध्या सुरू आहे। जेव्हा आवाज आला तेव्हापासून अनेक जण काही घाबरल्याच्या अवस्थेत आहेत, नक्की हा आवाज कशाचा आला त्यासाठी। मात्र या सगळ्या गोष्टींचा शास्त्रज्ञ असतील किंवा संबंधित विभाग असेल, त्यांनी शोध लावणं खरं तर महत्त्वाची बाब आहे। कारण दुपारी आलेला आवाज कानठाळ्या बसवणारा होता, बरं दुपारी आला होता। जर अशी परिस्थिती सायंकाळी निर्माण झाली तर लोक आणखी भयभीत होऊ शकतात। त्यामुळं या आवाजाचा शोध खरं तर लागणं महत्त्वाचं आहे। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जाठार, दहिवडी। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।